या ठिकाणी जी पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती ती नगराध्यक्ष यांचं नाव निश्चित करण्यासाठी, त्यांचं नाव घोषित करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवण्यात आली। या ठिकाणी गायत्री चेतन मंगाळे यांचं नाव भुसावळ नगरपालिकेसाठी घोषित करण्यात आलं आहे आणि माझा विश्वास आहे की या भुसावळच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी भुसावळ शहराची जनता, एक गरीब माणूस, सायकलवरचा माणूस, शेतकरी माणूस म्हणून त्या ठिकाणी एक चांगला परिवार, शेतकऱ्यांच्या माध्यमातला परिवार, रस्त्यावरचा परिवार म्हणजे सर्वांमध्ये राहणारा परिवार, या परिवाराची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे। तर या ठिकाणी मी जनतेला एवढीच विनंती करेल की 9 वर्षचा जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी आपण गायत्री चेतन मंगाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावं। निशाणी आहे तुतारी तुतारी तुतारी। आज जे काही मंत्रीपद किंवा जे काही पद मिळाले आहेत या भुसावळला, ते भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वापरले नाही, त्यांनी स्वविकासासाठी हे पद वापरली गेली। त्याच्यामुळे आज भुसावळ विकासाच्या जागी आज सर्वात मागे गेलेले आहेत। भुसावळची लोक जळगावला शिफ्ट होत आहेत, नाशिकला शिफ्ट होत आहेत, पुण्याला शिफ्ट होत आहेत, थोड्या छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारी शिफ्ट होत आहेत, कोणी रावेर, कोणी जामनेर, कोणी पाचोरा, कोणी जळगाव, अशा पद्धतीने जी भुसावळची बाजारपेठ आहे ती आज जवळजवळ 10% राहिली आहे। परिस्थिती मार्केटची खूप खराब आहे। ही परिस्थिती निर्माण परत जशी आपली मार्केट फुललेली मार्केट होती आणि रोजगार मिळत होता, त्याच्यासाठी सर्वात मोठा प्रयत्न आम्ही करणार आहोत।